आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। 3 फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या विद्युतीकरणाला 100 वर्ष पूर्ण होणार। या निमित्त जनरल मॅनेजरकडून नवीन लोगोचं आणि जिंगलचं अनावरण। अपहरण केलेल्या 3 वर्षाच्या मुलीची मुंबई पोलिसांकडून काही तासात सुटका। अज्ञात महिलेने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मुलीला पळवलं होतं। मुंबई महापालिकेचा वर्ष 2025-26 अर्थसंकल्प 3 फेब्रुवारीला सादर होणार। अर्थसंकल्पात प्रदूषण रोखण्यासाठी तसंच बेस्टसाठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता। मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये पुन्हा औषध बंदीचं संकट। औषध पुरवणाऱ्या कंत्राटदारांच्या 120 कोटींच्या थकीत रकमेतील 5 ते 10% रक्कम जमा। पुरवठादारांची कोंडी। देवनार डम्पिंग ग्राउंडची 125 एकर जागा धारावी पुनर्विकासासाठी देण्याचा सरकारचा निर्णय। महसूल आणि वन विभागाचे पालिकेला कचरा हटवण्याचे निर्देश। देवनारचा कचरा हटवण्यासाठी 5 वर्ष लागणार, त्यामुळे प्रकल्प लांबणीवर जाण्याची शक्यता। प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीची 2 वाहनं पेट्रोल टाकून जाळली। पुण्यातील रामटेकडी परिसरातील घटना। अमजद पठाण असं आरोपीचं नाव। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। पुण्यात पाण्याचा प्रश्न पेटला। पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन। पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गटाचा हंडा मोर्चा। आंदोलकांनी अधिकाऱ्यांना हंडे फेकले। पुण्यात जीबीएसमुळे 56 वर्षीय महिलेचा मृत्यू। 24 तासात 16 नव्या रुग्णांची नोंद। रुग्णसंख्या 127 वर, तर राज्यात आतापर्यंत 2 जणांचा जीबीएसनं मृत्यू। सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करताना काळजी घ्या। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे तरुण तरुणींना आवाहन।